मित्रांनो, जीवनातील काही गोष्टी आपल्याला खूप मोठा संदेश देऊन जातात. त्यातलीच एक छोटीशी गोष्ट आहे, ती म्हणजे खेकडा आणि समुद्राची. एकदा एका काठावरती, समुद्राच्या किनाऱ्यावरती खेकडा खूप आनंदाने खेळत होता. तो पुढे जात असताना त्याच्या पावलांचे ठसे अधिकच बळकट, अधिकच खोलवर रुतत होते आणि त्या ठिकाणी हे पाहून त्याला खूप आनंद होत होता. तो अशा मस्तीमध्ये खेळत होता की त्याचं कुठेही लक्ष नव्हतं. तेवढ्यात समुद्र हे सगळं पाहतो आणि एक मोठी लाट आपल्यासोबत घेऊन येतो आणि त्याच्या पावलांचे ठसे तो मिटवून टाकतो. हे पाहून त्या खेकड्याला खूप दुःख होतं. तो त्या समुद्राला जाब विचारू लागतो, त्याला अदवा बोलू लागतो की अरे समुद्रा, मी इतकं छान इथं खेळत होतो, माझा छोटासा आनंद तुला पाहला नाही ना? त्यावर समुद्र त्याला शांतपणे उत्तर देतो, अरे मित्रा, तू ज्या ठिकाणी पावलांचे ठसे उमटवत होता, त्या ठशांचा मागोवा घेऊन एक शिकारी तुझा पाठलाग करत होता आणि तुला मारण्याचा प्रयत्न करत होता, आणि म्हणून मी तुझ्या पावलांचे ठसे कायमचे मिटवून टाकले. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये सुद्धा असे प्रसंग घडतील की ज्यावेळी आपले शत्रू आपल्यावर आक्रमण करणार असतील, परंतु ते वाचवण्यासाठी आपल्याच जवळचा कोणीतरी एखादा मित्र असेल, आपला नातेवाईक असेल किंवा आपल्या जवळचा एखादा व्यक्ती असेल, तो आपल्यासाठी ती कृती करत असेल, पण आपण मात्र कोणतंही कारण जाणून न घेता त्याला दूषणं देत बसतो, त्याला दोष देत बसतो. म्हणून मित्रांनो, शेवटी या गोष्टीचं तात्पर्य एकच लक्षात घ्या की कोणालाही दोष देण्यापूर्वी, कोणालाही दूषणं लावण्यापूर्वी त्याला आधी कारण विचारा. नाहीतर अशा या गैरसमजामुळे तुमची चांगली नाती कायमची दुरावून बसा.